लग्न झाल्यानंतर मी इटलीला आलो. काही दिवस झाले होते तेव्हा माझ्या पत्नीचा फोन आला आणि ती म्हणाली, तुझ्या आईचे गैरवर्तन आहे आणि मला देखील चुकीचे काम करायला ती भाग पाडते. मला तुझ्याकडे बोलावून घे, नाहीतर मला डिवोर्स दे. हे ऐकून माझं डोकंच फिरलं. तेव्हा मी तिला शांतपणे सांगितलं, तू माहेरी जा, मी काही महिन्यात येतो आणि तुला घेऊन जातो. 6 महिन्यांनी मी भारतात परतलो तर माझी आई गीतेचा पाठ करत बसली होती. मला राग अनावर झाला आणि मी मागून जाऊन तिला जोरात लाथ मारली. एका किंकाळीसह आई बेशुद्ध पडली. तिची किंकाळी ऐकून काकू धावत आली आणि तिने खरी गोष्ट सांगितल्यावर माझे पायच सुटले. तेजस, मला पुन्हा सोडून जाऊ नकोस. तुझ्या वाचून मी अगदी एकटी पडेन. आपल्या लग्नाला काहीच दिवस झालेत आणि तू पुन्हा इटलीला निघतो आहेस. अजून मला तुझ्यासोबत खूप वेळ घालवायचा होता. खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या. फिरायला जायचं होतं. शॉपिंग करायची होती. पण तू आहेस की पुन्हा जातो आहेस? माझी पत्नी खूप उदास बसली होती. ती माझा हात पकडून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणत होती. खरं सांगायचं तर माझंही जाण्याचं मन नव्हतं. पण मीच जर असा कमजोर झालो असतो तर तिला धीर कोणी दिला असता. म्हणून मन कडक करून मी तिला सांगितलं, आपण फिरायला नंतर जाऊ. मी तुला भरपूर पैसे पाठवेन, तू शॉपिंग करत जा. तेव्हा ती रागाने माझ्याकडे पाहत म्हणाली, मला तुझ्या पैशांची गरज नाही. मला तुझ्यासोबत जाऊन शॉपिंग करायचं आहे आणि मी शॉपिंगची भुकेली नाही. तिच्या त्या रागातही मला खूप प्रेम जाणवलं. कसंबसं मी तिला समजावलं आणि तिकीट कन्फर्म करून मी पुन्हा इटलीला आलो. इथे आल्यावर माझं मन कुठेच लागत नव्हतं. ती खूप आठवत होती आणि मीही उदास होतो. मात्र एक गोष्ट चांगली होती की मी आलो तेव्हा जितकी ती उदास होती तितकीच आता फोनवर बोलताना हसतमुख असायची. मला हसवण्यासाठी उलटसुलट गमतीशीर गोष्टी करायची. मला इटलीला येऊन महिना झाला होता आणि ती असंच हसत खेळत बोलायची. पण मग मला जाणवलं की तिचं वागणं हळूहळू बदलत आहे. ती शांत, चिडचिडी आणि अगदी कमी बोलणारी झाली होती. मी काही विचारलं तर फक्त हो नाही मध्ये उत्तर द्यायची आणि पुन्हा शांत बसायची. मला काळजी वाटू लागली. मी तिला विचारलं, सेजल, काय झालं? तू एवढी उदास आणि शांत का असतेस? सगळं ठीक आहे ना? तब्येत ठीक आहे ना? तेव्हा सेजल काही ना काही बहाणा करत बोलणं टाळायची. कधी म्हणायची हो, मी ठीक आहे. कधी म्हणायची झोप येते. कधी डोकेदुखीचं कारण सांगायची किंवा म्हणायची की थोडं काम केलं, थकले. तिचे हे बहाणे मला पटत नव्हते. पण मी इतक्या दूर असल्यामुळे काही करूही शकत नव्हतो. आईला विचारलं तर तीही एवढंच म्हणायची की सगळं ठीक आहे. सेजल तर अगदी ठीकठाकच असायची. हसरी, खुश आणि नेहमीप्रमाणे बोलणारी. हे पाहून मी आणखीच गोंधळून जात होतो. घरात सगळं ठीक होतं. तिची तब्येतही ठीक होती. कोणतीच अडचण किंवा समस्या नव्हती. तरी तिचं वागणं अचानक इतकं बदलतंय का? आता जेव्हा मी तिच्याशी बोलायचो तेव्हा मला वाटायचं की मी जणू 2 वेगवेगळ्या व्यक्तींशी बोलतो आहे. एक माझी पत्नी, जी माझ्या जाण्याने खूप उदास झाली होती, आणि दुसरी जी आता फोनवर मला ह करत उथळपणे उत्तर द्यायची. दोघी अगदी वेगळ्या वाटत होत्या. माझे दिवस काळजीत आणि बेचैनीत जात होते. मी सेजलवर खूप प्रेम करत होतो. जवळजवळ 8 वर्षे मी तिला मनापासून पसंत करत होतो. इटलीला येण्याच्या 2 वर्षे आधीपासूनही आमचा संपर्क होता आणि आम्ही एकमेकांना खरोखरच आवडत होतो. पण घरचे तयार नव्हते. कारण एकच, आमची गरिबी. सेजलसाठीच मी एवढी धडपड, एवढी मेहनत केली होती. इटलीला आलो, घर बांधलं, चांगली कमाई सुरू केली. फक्त तिला चांगली जिंदगी देता यावी म्हणून. तेव्हा कुठे तिचे आईवडील तयार झाले आणि आमचं लग्न ठरलं. तिला माझ्या आयुष्यात आणण्यासाठी मी किती वर्षे, किती स्वप्न, किती त्याग केला होता. पण आता जेव्हा तिच्या चेहऱ्यावर माझ्यासाठी आनंद नव्हता तेव्हा माझं मन अक्षरशः कोसळू लागलं होतं. एक दिवस आमचं कॉलवर बोलणं चाललं होतं. ती फक्त ह करत उत्तर देत होती. मी तिला म्हणालो, सेजल, जर तू एवढी उदास असशील तर मी परत येतो.
आणि तुला हवं असेल तर मी तुला इटलीला बोलावून घेतो. 6-7 महिने लागतील, पण काम होईल. तेव्हा सेजल म्हणाली, हो, मी तुमच्यामुळे खूप उदास झाले आहे. तुम्ही मला इतक्या लवकर सोडून निघून गेलात. मी तर आपल्या लग्नासाठी किती मनोभावे प्रार्थना केली होती आणि खूप स्वप्न पाहिली होती. पण काही हरकत नाही, तुम्ही मला तिथे बोलवून घ्या. मी मग तिला सांगितलं, आईचा प्रश्न आहे. तू इथे राहशील तर मला तिची चिंता होईल. हे ऐकून ती म्हणाली, अच्छा, काही नाही. तुम्ही अजून 5-6 वर्षे मेहनत करा. व्यवसायासाठी पैसे जमा होतील. मी तुमच्याकडे येत नाही. तिचं हे बोलणं ऐकून माझं मन भरून आलं. माझी आईही तिच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. हा विचार करून सेजलची किंमत माझ्या मनात अजून वाढली. मी तिला हे सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर सुंदर स्मित आलं. मग आम्ही थोडा वेळ बोललो. तिने व्हिडिओ कॉलवर अनेक गोष्टी दाखवल्या आणि नंतर फोन ठेवला. अनेक दिवसांनी तिचा मूड छान झाल्याने मी खूप आनंदी झालो. शांतपणे झोपलो. पण मला माहीत नव्हतं की दुसरीच सकाळ माझ्या आयुष्यात प्रचंड मोठा वादळ घेऊन येणार होती. सकाळी मी उठलो तेव्हा सेजलचा फोन येत होता. मी फोन उचलला. मला भीती वाटली की कदाचित आईची तब्येत बिघडली असेल, म्हणून ती एवढ्या सकाळी फोन करत असेल. पण फोन लागताच तिचं धडधडून रडणं ऐकून माझं हृदयच थरारलं. मनात विचित्र भीती, शंका येऊ लागल्या. मी तिला विचारलं, सेजल, काय झालं? तू असं का रडतेस? काही समस्या आहे का? आईची तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हा ती रडतच म्हणाली, तू मला तुझ्याकडे बोलावून घे, नाहीतर मला घटस्फोट दे. दोन्हींपैकी एक काम कर. मी तुझ्या आईसोबत इथे राहू शकत नाही. मला आता यापुढे काहीच सहन होत नाही. तिचं हे बोलणं ऐकून मला राग आला. मी म्हणालो, ती माझी आई आहे. तिच्याबद्दल तू अशा प्रकारे काहीही बोलू शकत नाहीस. तुला तिची इज्जत ठेवावीच लागेल जर आपलं लग्न टिकवायचं असेल. तेव्हा ती आणखी जोरात रडू लागली आणि म्हणाली, सगळीकडून मलाच दोष दिला जातोय. मला सांग, मी तुझी इज्जत सांभाळू की तुझ्या आईची? दोन्हींपैकी एकच काम होऊ शकतं. मला सांग, मी काय करू? तिचं हे बोलणं ऐकून मी गोंधळून गेलो आणि म्हणालो, हे कसले वेडेपणाचे बोल? नीट सांग, नक्की समस्या काय आहे? तेव्हा ती म्हणाली, तुझी आई 2 नंबरची बाई आहे. चुकीच्या धंद्यांमध्ये आहे. ती स्वतःही चुकीचे काम करते आणि मला देखील त्याच मार्गावर ढकलते. मला चुकीच्या वाटेवर जाण्यास भाग पाडते. तिचं हे बोलणं ऐकून माझं डोकं गरगरलं. मी संतापून म्हणालो, ताबडतोब जाऊन माझ्या आईची माफी माग आणि खबरदार, माझ्या आईबद्दल पुन्हा असं काही बोललीस तर. तिचं संपूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यासमोर गेलंय. तिने असं काही कधीच केलं नाही. ती खूप साधी सरळ आणि पवित्र आहे. तेव्हा ती आणखी रडू लागली, पण ठाम आवाजात म्हणाली, ठीक आहे, जर तुला तुझ्या आईवर एवढा विश्वास असेल तर मला सोडून दे. मी तुझ्या आईबरोबर एका क्षणासाठीही राहणार नाही. मला तुझ्याकडे बोलवणार नसशील तर. मी माझ्या चारित्र्यावर कलंक लागू देऊ शकत नाही आणि ही बाई माझ्या चारित्र्यावर डाग लावल्याशिवाय राहणार नाही. तिच्या या ठाम बोलण्याने मला वाटू लागलं की काहीतरी नक्कीच बिनसलं आहे. कदाचित आईकडून काही चूक झाली असेल. मग मी तिला म्हणालो, तू असं कर, आपल्या आईकडे जा. काही महिने तिथेच राहा. मी तुझे पेपर्स तयार करतो. तुझ्या इटलीला येण्याची व्यवस्था करतो. मग मी तुला कायमस्वरूपी इथे घेऊन जाईन. माझं बोलणं ऐकून ती थोडी शांत झाली. तिने अश्रू पुसले आणि म्हणाली, हो, हेच योग्य आहे. मी खरोखर खूप मजबूर आहे. मी तुला माझ्याकडे बोलावण्याचंच सांगत होते, नाहीतर माझं मन तर इथे राहण्याचंच होतं. इंडियामध्ये आईजवळ त्यांची सेवा करण्याचं आणि तुला कोणतीही चिंता लागू न देण्याचं. पण आज मजबुरीपोटी मला सगळं तुला सांगावंच लागलं आणि माझी अडचण तुझ्यासमोर ठेवावी लागली, असं सेजल म्हणाली. 2-4 वरवरच्या गोष्टी बोलून तिने फोन ठेवला आणि माझं मन अगदी हलतडुलत झालं. माझ्या आईवर मला इतका राग येत होता
की शब्द नव्हते. ती स्वतःची आणि आमची संपूर्ण जिंदगी बर्बाद करत होती. माझ्यासमोर तर नेहमीच साधी, निरागस आणि देवभक्त बनायची, पण नक्की माझ्या मागे काहीतरी वेगळंच करत असणार असं मला वाटू लागलं. मी 6 वर्ष परदेशात होतो. मला काय माहीत तेवढ्या काळात ती काय काय करत असेल. मी मनोमन ठरवलं होतं, सेजलचे डॉक्युमेंट्स तयार करून मी स्वतः इंडिया जाणार आणि तिला कायमची माझ्यासोबत घेऊन जाणार. त्याचबरोबर आईला समोर बसवून सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढणार. मी त्यांना असं सहजपणे सोडून देणार नव्हतो. त्यांनी माझ्या वडिलांची प्रतिष्ठा, माझा सन्मान आणि माझा विश्वास सगळंच धुळीला मिळवलं होतं. त्यांच्याविषयी अशा प्रकारच्या गोष्टींची मी आयुष्यात कधीही कल्पनाही केली नव्हती. आणि जर सेजल त्यांच्या बोलण्यामध्ये आली असती तर माझी इज्जत कायमची नष्ट झाली असती. माझ्या मनात आईविषयी केवळ चुकीचे विचारच निर्माण होत होते. सेजलच्या बोलण्यावर मी इतका आंधळा झालो होतो की आईला एकदा फोन करून विचारावंसही वाटलं नाही की नेमकं काय प्रकरण आहे. या सगळ्या गोष्टीला 5-6 महिने उलटून गेले. मी एकदाही आईशी बोललो नव्हतो. 2दा काकूचा फोन आला होता, पण मी फोन उचलला नाही. मला ठाऊक होतं की आईच तिला फोन करण्यास सांगत असेल आणि काकू मला आईशी बोलायला सांगेल, आणि माझा तसा अजिबात विचार नव्हता. मला आईसमोर बसूनच सगळं विचारायचं होतं. तिने माझ्या बायकोसोबत नेमकं काय केलं? सेजलशी बोललो की ती पुन्हा आधीसारखी हसरी आणि आनंदी वाटू लागली होती. त्यामुळे मला वाटले की ती खोटं बोलत नव्हती. मी परत सुट्टी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि अखेर मला सुट्टी मिळाली. मी माझं तिकीट कन्फर्म केलं आणि इंडिया पोहोचलो. इंडिया येण्याचं मी सेजललाही सांगितलं नव्हतं. माझा प्लॅन होता अचानक भेटून तिला सरप्राईज द्यावं, पण त्याआधी मला आईशी हिशोब करायचा होता. म्हणून मी थेट घरी आलो. घराचं दार नेहमीप्रमाणे उघडच होतं. आत शिरलो तर संपूर्ण घरात शांतता होती. कुणीही दिसत नव्हतं. मी आईच्या खोलीकडे गेलो, पण आत जे दृश्य पाहिलं ते पाहून मी थबकलो. माझी आई गीतेचा पाठ करत बसली होती. तेवढ्यात पुन्हा सेजलचे शब्द माझ्या डोक्यात घुमू लागले आणि माझा संताप उफाळून आला. रागाच्या भरात मी पुढे जात तिच्या पाठीत एक जोरदार लाथ मारली. आईच्या तोंडातून भयानक किंकाळी निघाली. तिच्या म्हाताऱ्या हाडांना अशी हिंसक ठेच सहन होण्याची ताकदच नव्हती. ती चारपाईवर कोसळली आणि उठूही शकली नाही. तिची किंकाळी ऐकताच काकू धावत पडत आमच्या घरी आली. मला पाहताच ती आनंदाने विचारू लागली, बाळा, तू कधी आलास? पण तिची नजर आईवर पडताच ती लगेच घाबरली. ती आईकडे धावत आली आणि म्हणाली, ताई, उठा. काय झालं आहे? उठा ना. तेजस, ॲम्ब्युलन्सला फोन कर. तुझ्या आईची तब्येत ठीक वाटत नाही. कधी आलास आणि इथे असा कसा उभा आहेस? डॉक्टरला तरी बोलावता नाही आलं? किंवा आईला रुग्णालयात नाही नेता आलं? काकू मला बोलू लागली तेव्हा मी हात करून तिला थांबवलं आणि म्हणालो, तुम्हाला आईचा पक्ष घेण्याची गरज नाही. या जे काही करत फिरतात त्याबद्दल मला सगळं समजलं आहे. आश्चर्य म्हणजे तुम्ही अजूनही आईची खरी बाजू ओळखली नाही आणि मला उलट सुनावत आहात. तिला मरू दे, पण मी तिला रुग्णालयात घेऊन जाणार नाही. इतक्यात काकू उठली आणि तिने माझ्या गालावर एक जोरदार चापट मारली. त्यानंतर तिने जे काही सांगितले ते ऐकून माझे डोळे चक्रावले. मला स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. मी टक लावून काकूकडे पाहत बसलो. मी म्हणालो, असं होऊच शकत नाही. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या की तुम्ही जे सांगत आहात ते खरं आहे. काकूने क्षणाचाही विलंब न करता गीतेवर हात ठेवला आणि म्हणाली, मी जे काही सांगितलं ते पूर्णपणे खरं आहे. हे ऐकताच मी जिथे उभा होतो तिथेच खाली बसून गेलो. मग आईची अवस्था आठवली आणि मी तिला रुग्णालयात घेऊन आलो. अनेक तास आपत्कालीन कक्षात घालवल्यानंतर अखेर आईला शुद्ध आली. डॉक्टरांनी तिला शांत राहण्यासाठी इंजेक्शन दिले होते आणि ती झोपली होती. आई गेली 2 वर्षे हृदयाच्या आजाराने त्रस्त होती आणि तिला खूप त्रास होत होता.
मी तिच्या कमरेवर मारलेली लात तिच्यासाठी खूप घातक ठरली होती. मला भयंकर लाज वाटत होती. अपराधीपणाने मी स्वतःलाच चापट मारत होतो. मी माझ्या आईला काय करून बसलो होतो. मी स्वतःलाच सतत दोष देत होतो. जेव्हा आईची तब्येत सुधारली आणि डॉक्टरांनी सांगितले की धोका टळला आहे, तेव्हा मी ताबडतोब माझ्या पत्नीला भेटायला निघालो. मी सासरमध्ये पोहोचलो आणि दरवाजावर टकटक केली. एक अनोळखी माणसाने दरवाजा उघडला. मला माहीत होतं तो कोण आहे. त्याने शर्ट खांद्यावर टाकलेला होता. मी घरात शिरताच तो म्हणाला, "कोण आहात भाऊ? कुठून आलात?" मी रागाने त्याच्याकडे पाहत म्हणालो, "हे माझं सासर आहे आणि मी माझ्या पत्नीला भेटायला आलो आहे." त्याचे हातपाय गळाले आणि तो घाईघाईने शर्ट घालत घराबाहेर निघून गेला. मी आत गेलो तर घरात कोणीच नव्हते. फक्त एका खोलीत माझी पत्नी पडलेली होती आणि तिची अवस्था पाहून माझं डोकं लाजेने खाली झुकलं. त्या माणसाचे त्या घरात अर्धवट कपड्यांमध्ये फिरणे आणि माझ्या पत्नीची अशी अवस्था पाहून माझे डोळे उघडले. मला कळून चुकले की माझी पत्नीच खोटी होती आणि जी स्वतः होती तीच माझ्या आईबद्दल ती सांगत मला भडकवत होती, आणि जी स्वतः होती तीच ती माझ्या आईबद्दल मला सांगत भडकवत होती. सेजलने माझ्याकडे पाहिले तेव्हा तिचे रंग उडाले. ती लगेच उभी राहिली आणि कपडे सावरत म्हणाली, "तेजस, माझे ऐक. जसे तू समजतोस तसे काहीच नाही." मी तिच्या तोंडावर एक जोरदार चापट मारली आणि म्हणालो, "तुला काय माहिती की मी काय समजतोय? चोराच्या उलट्या बोंबा. लाज नाही वाटली तुला माझ्या आईवर खोटा आरोप करून? मी तुला काय समजत होतो आणि तू काय निघालीस? कोणती गोष्ट कमी ठेवली होती मी तुझ्यासाठी की तू असे चुकीचे प्रकार करू लागलीस? किंवा कदाचित तू सुरुवातीपासूनच अशी होतीस. फक्त माझ्या डोळ्यांवर तुझ्या प्रेमाची पट्टी बांधली होती." मी अजून एक थप्पड तिच्या गालावर मारली आणि खांद्याला धरून तिला जोरात हलवले. माझ्या झिंजोडण्यावरून तिने स्वतःला सोडवले आणि खोलीच्या कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. काही वेळात माझे सासरेही घरी आले. मी सगळ्यांसमोर सेजलला घटस्फोट देण्याची गोष्ट सांगितली आणि तिच्या घरच्यांना तिचे खरे रूप दाखवले. ती स्वतःच फालतू होती. पुरुषांशिवाय तिचे काही चालत नव्हते आणि आमच्या घरी तिच्यावर थोडी रोकटोक झाली तेव्हा तिने मला भडकवायला सुरुवात केली. कधी मला तिला आपल्या घरी बोलवायला सांगायचे तर कधी तिला माहेरीच राहू द्यायला, जेणेकरून ती आवडते तसे वागू शकेल आणि तिला रोखणारा कोणी नसेल. मी सर्वांना सत्य सांगितले आणि घरी परतलो. आई शुद्धीवर आली होती. मी त्यांच्या पायावर कोसळलो आणि रडत माफी मागू लागलो. आईने मला मिठी मारून माफ केले, पण माझ्या मनातून आज तागायत हा अपराध नाही निघाला की मी माझ्या आईला चुकीचे समजले आणि तिला लाथ मारली. अशी दुर्दैवी चूक करणाऱ्या मुलाला देव माफ करतो का? आई म्हणाली, "मी तुझ्या बायकोला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तिला योग्य मार्गावर आणण्यासाठी खूप धडपड केली, पण ती माझे ऐकतच नव्हती. सारखी फोनवर कोणाशी तरी बोलत बसायची. मी विचारलं तर म्हणायची, 'तुमच्या मुलाशी बोलते.' पण मला ठाऊक होतं की तू इतका वेळ मोकळा नसतोस. तू कधी फोन करतोस हेही मला माहिती होतं. एके दिवशी तुझ्या काकूने स्वतःच्या डोळ्यांनी बेडरूममध्ये एक माणूस येताना पाहिला. ती हळूच आपल्या घरात आली आणि मला घेऊन बेडरूममधील दृश्य दाखवले. माझे डोळे विस्फारले. मी सेजलला खूप सुनावले. तिने माझी माफी मागितली, पण काही दिवसांनी ती पुन्हा तशीच झाली आणि मला धमक्या देऊ लागली की तुमच्याशी तर तुमचा मुलगाच बोलेल. मी तुमचं सारं सत्य त्याला सांगून टाकलं आहे. आता तोच ठरवेल काय करायचे. माझ्या कामात हस्तक्षेप करणं बंद करा, नाहीतर मी माझ्या भावाच्या घरी निघून जाईन. मी तिला सांगितले की तुला हेच सगळे करायचे असेल तर तुझ्या भावाच्या घरी जाऊन कर. इथे आमची इज्जत आहे, ती खराब करू नकोस. मला वाटले होते की तू एकदा ठेच लागून सावरशील, पण तू तर आधीपेक्षा जास्तच बिघडले आहेस. आता तुझ्यासाठी एकच मार्ग आहे, तू तुझ्या माहेरी जा." ती लगेच बॅग पॅक करून निघून गेली. मी अनेक वेळा तुझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,
पण तू फोन उचललाच नाहीस. काकूच्या नंबरवरूनही कॉल केला तरीही तू घेतला नाही. तेव्हा मला कळून चुकले की तू तुझ्या बायकोच्या कटकारस्थानाचा बळी झाला आहे आणि माझ्याविषयी चुकीचे समजून बसला आहे. पण मी रोज देवाला प्रार्थना करत होते की देव तुला शहाणपण देवो आणि सत्य तुझ्या समोर आणो. आणि पहा, आज सगळे काही तुझ्या समोर आले. माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि मी तिच्या मिठीत शिरून पुन्हा रडू लागलो. आई कधीच आपल्या मुलांचे वाईट इच्छित नाही. मुलंच भावनेच्या भरात काय काय करून बसतात ते त्यांनाच कळत नाही. तर मित्रांनो, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा निर्णय लावण्याआधी आपण खरी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपले इतरांविषयी गैरसमज दूर होतात. तुम्हाला आमची कथा कशी वाटली? कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.